नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12th बोर्ड म्हणजे HSC बोर्डसाठी असणारा महत्त्वाचा प्रश्न. तर मित्रांनो, कंपेअर हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर मित्रांनो, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे डिटेलपणे बघणार आहोत उदाहरणासहित. ओके, चला आता बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे कंपेअरिंग. परीक्षेमध्ये प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो. Imagine you are a compare of annual day in your college. Write a script for the same. Make use of the following points. बघा, कंपेअरिंगचा अर्थ होतो सूत्रसंचालन करणं. मग इमॅजिन यू आर अ कंपेअर म्हणजे तुम्ही सूत्रसंचालन करणारे एक व्यक्ती आहात. कुठलं आहे सूत्रसंचालन? तर ॲन्युअल डे इन आवर कॉलेज. आता मित्रांनो बघा, इथे दिलेलं आहे ॲन्युअल डे म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन कॉलेजमधलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सूत्रसंचालन करायचं आहे. एक महत्त्वाची बाब अशी लक्षात घ्या की बाबा, जे सूत्रसंचालन करायचं असतं त्यामध्ये काही पॉईंट सेमच असतात. त्यामुळे हा जर प्रश्न तुम्ही रट्टा मारून का होईना जर पाठ केला तर परीक्षेमध्ये याचे 4 मार्क तुम्हाला नक्की मिळणार आहे. आता पॉईंट कुठले? तर लाईटनिंग द लॅम्प. ओके, म्हणजे कार्यक्रम कुठलाही असेल तर दिवा लावणं हे सुद्धा असतंच. वेलकम सॉन्ग असतं, वेलकम स्पीच असतं, प्राईज डिस्ट्रीब्युशन, वोट ऑफ थँक्स. आता याच्यामधलं बघा, इंट्रोडक्शन, लाईटनिंग द लॅम्प, वेलकम सॉन्ग आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन, वोट ऑफ थँक्स हे तर सिमिलर असतं. त्यामुळे हा प्रश्न पाठ केला तर तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. आता बघूया आपण प्रश्न कसा सोडवायचा. बघा, स्क्रिप्ट काय असणार आहे तर ॲन्युअल डे प्रोग्राम कंपेअर स्क्रिप्ट असं मिडलमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. कुठलाही प्रोग्राम सुरू व्हायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ग्रीट करावं लागतं. मग हा ॲन्युअल डेचा म्हणजे स्नेहसंमेलन मोस्टली संध्याकाळी असतं म्हणून आपण गुड इव्हिनिंग यानुसार आपण ग्रीट करूया. जर समजा तुम्हाला दिलं इंडिपेंडन्स डेचा प्रोग्राम आहे किंवा ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम आहे, प्रोग्राम सकाळी असेल तर गुड मॉर्निंग असं करा. आता हा संध्याकाळी म्हणून आपण गुड इव्हिनिंग एव्हरीवन अशी सुरुवात करूया. पुढे बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, ऑनर्ड चीफ गेस्ट, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल आदरणीय प्राचार्य, ऑनर्ड चीफ गेस्ट सन्माननीय प्रमुख पाहुणे, टीचर्स शिक्षकांनो, अँड माय डिअर फ्रेंड्स आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. तुमचे नाव घेऊ शकता इथं. ओके, अँड आय वेलकम यू ऑल टू आवर कॉलेज ॲन्युअल डे प्रोग्राम. आणि मी तुमचं सर्वांचं वेलकम करतो कुठे? तर आमच्या कॉलेजच्या ॲन्युअल डे प्रोग्राममध्ये. टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट टॅलेंट, कल्चर अँड अचिव्हमेंट ऑफ आवर स्टुडंट. टुडे आज, वी हॅव गॅदर्ड हिअर आज येथे आपण जमलेलो आहोत. कशासाठी? टू सेलिब्रेट टॅलेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी, आपली संस्कृती दाखवण्यासाठी आणि त्यांचं अचिव्हमेंट हे दाखवण्यासाठी सुद्धा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो बघा, येथे तुम्ही असं पण लिहू शकता, टुडे वी हॅव गॅदर हिअर टू सेलिब्रेट ट्री प्लांटेशन प्रोग्राम. आता समजा शिक्षक दिनाचा असेल तर तुम्ही येथे ॲड करू शकता, वी हॅव गॅदर हिअर टू सेलिब्रेट टीचर्स डे प्रोग्राम. म्हणजे सिच्युएशननुसार तुम्हाला फक्त एवढं पार्ट बदलायचं, बाकी सेम असणार. पुढची प्रोसिजर आहे बघा, लाईटनिंग द लॅम्प. हे सुद्धा सेम असतं सगळीकडे, कुठलाही प्रोग्राम असू द्या. बघा, नाव आता टू बिगिन द प्रोग्राम आय रिक्वेस्ट आवर रिस्पेक्टेड चीफ गेस्ट मिस्टर रंजन सर, प्रिन्सिपल मिस मनीषा मॅम अँड अदर डिग्निटरीज टू कम ऑन द स्टेज फॉर लाईटनिंग द लॅम्प. बघा, नाव आता टू बिगिन द प्रोग्राम सुरू करत असताना आय रिक्वेस्ट मी विनंती करतो, आवर आपले रिस्पेक्टेड आदरणीय प्रमुख पाहुणे मिस्टर रंजन सर, प्रिन्सिपल मिस मनीषा मॅम अँड अदर डिग्निटरीज. या डिग्निटरीजचा अर्थ होतो मान्यवर. आपण भाषण करताना म्हणतो ना, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्राचार्य आणि इतर मान्यवर. डिग्निटरीज म्हणजे मान्यवर. टू कम ऑन द स्टेज, या सर्वांनी स्टेजवरती यावं. कशासाठी? लाईटनिंग द लॅम्प म्हणजे दीप प्रज्वलन करण्यासाठी सर्वांनी स्टेजवर यावं. हे सगळ्या कार्यक्रमामध्ये सेम असतं. पुढे बघा, यांनी दीप प्रज्वलन झालं त्यानंतर आपण काय म्हणतो, लेट अस गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. ओके, मग हे स्टेजवरती सर्वजण आले की मग हे वाक्य सगळीकडे कॉमन असतं. लेट अस गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. सर्वांसाठी, सर्व येथे जमलेले आहेत त्याबद्दल या सर्वांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. मग नंतर थँक्यू आपण लिहू शकतो. चला पुढचा पॉईंट. आता कुठल्याही कार्यक्रमामध्ये वेलकम सॉन्ग असतं, हा पॉईंट कंपल्सरी असतो. म्हणून बघा, नाव टू मेक दिस मोमेंट स्पेशल आवर स्टुडंट्स विल प्रेझेंट अ ब्युटिफुल वेलकम सॉन्ग. बघा, नाव आता टू मेक धिस मोमेंट स्पेशल, या मोमेंटला, या क्षणाला स्पेशल करण्यासाठी आमचे विद्यार्थी एक सुंदर असं गीत सादर करतील. ओके, सो म्हणून आय इन्व्हाइट द सिंगर्स टू कम ऑन द स्टेज. जे सिंगर्स आहेत, जे गायक विद्यार्थी आहेत, यांना स्टेजवरती येण्यासाठी मी आमंत्रित करतो. ओके, मग त्यांचं गाणं चालू झालं तर आपण काय म्हणतो, प्लीज एन्जॉय वेलकम सॉन्ग. हे वेलकम सॉन्गला एन्जॉय करा.
गाणं त्यांचं संपलं की मग ही नोट लिहायची, थँक्यू फॉर द वंडरफुल सॉन्ग. हे वंडरफुल गाणं गायल्याबद्दल तुमचे आभार. तिसरा पॉईंट वेलकम स्पीच, प्रिन्सिपल स्पीच किंवा गेस्ट स्पीच. ओके बघा, नाव आता आय रिक्वेस्ट मिस्टर महेश मोरे सर टू डिलिव्हर द वेलकम स्पीच. ओके, मी मिस्टर महेश मोरे सर यांना आमंत्रित करतो कशासाठी, तर स्पीच भाषण डिलिव्हर करण्यासाठी. मित्रांनो, भाषण दिलं जातं त्यासाठी डिलिव्हर हा शब्द वापरण्यात येतो, गिव्ह हा शब्द नाही. बरेच जण चुका करतात, तर डिलिव्हर शब्द वापरायचा. मग ते भाषण द्यायला आल्यानंतर आपण असं म्हणूया, अ बिग ॲप्लॉज स्पीच प्लीज. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. भाषण झालं की थँक्यू म्हणायचं. दुसरं बघा आता, नाव आय रिक्वेस्ट आवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मिस मनीषा मॅम टू ॲड्रेस द गॅदरिंग. येथे जो गॅदरिंग म्हणजे जे समूह जमलेला आहेत, विद्यार्थी जमलेत, पालक जमलेत, या सर्वांना ॲड्रेस संबोधण्यासाठी किंवा त्यांना बोलण्यासाठी मी यांना विनंती करतो. प्लीज वेलकम आवर प्रिन्सिपल मॅम विथ अ लाऊड क्लॅप. टाळ्यांच्या गजरामध्ये किंवा सर्वांनी टाळ्या वाजवावं प्रिन्सिपल मॅमचं स्वागत करण्यासाठी. त्यांनी भाषण दिलं की लगेच आपलं नोट, थँक्यू प्रिन्सिपल मॅडम. ओके, पुढे बघा, नाव आय रिक्वेस्ट टू आवर ऑनर्ड चीफ गेस्ट टू गिव्ह हिज ऑर हर व्हॅल्युएबल स्पीच. नाव आय रिक्वेस्ट, आता मी विनंती करतो, आवर ऑनर्ड चीफ गेस्ट, सन्माननीय प्रमुख पाहुणे यांना आपलं व्हॅल्युएबल स्पीच, अमूल्य असं भाषण देण्यासाठी आमंत्रित करतो. प्लीज वेलकम आवर गेस्ट विथ अ बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. आपला गेस्टचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाव्या. मग झालं की लगेच थँक्यू व्हेरी मच सर मॅम फॉर युअर इन्स्पायरिंग वर्ड्स. ओके, आता चौथा पोर्शन होता याच्यामध्ये प्राईज डिस्ट्रीब्युशन्स. ओके, नाव वी कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज प्रोग्राम, प्राईज डिस्ट्रीब्युशन. नाव वी कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज प्रोग्राम. आजच्या प्रोग्रामचा जो इम्पॉर्टंट पार्ट, महत्त्वाचा जो भाग आहे, याच्याकडे आपण येऊया आणि ज्याचं नाव आहे प्राईज डिस्ट्रीब्युशन. आय रिक्वेस्ट आवर चीफ गेस्ट अँड प्रिन्सिपल टू ऑनर द विनर्स. मग त्यामध्ये आपण म्हणू शकतो, मी विनंती करतो कुणाला, चीफ गेस्ट प्रमुख पाहुण्यांना, आणि प्रिन्सिपलला की जे विनर लोक आहेत, विजेते आहेत, त्यांचा ऑनर करावा, सन्मान करावा. ओके, मग त्यांना प्राईज वगैरे देतील. त्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता, कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द प्राईज विनर्स. जे प्राईज विनर्स आहेत, विजेते आहेत, त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन, त्यांना खूप खूप आपण काय म्हणू शकतो, त्यांचं अभिनंदन असं म्हणता येईल आपल्याला. नंतर आहे शेवटचा पॉईंट बघा, वोट ऑफ थँक्स. सगळ्या कार्यक्रमामध्ये वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शन असतं. नाव इट इज टाईम टू एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड. आता वेळ झालेली आहे टू एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थ होते कृतज्ञता, म्हणजे केलेले उपकार जाणणे. आता काय, तर आता कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ झालेली आहे. आय रिक्वेस्ट रिया सहाने टू गिव्ह द वोट ऑफ थँक्स. एखाद्या मुलीचं किंवा तुम्हाला जे आठवेल नावं ते लिहू शकता तुम्ही. ओके, टू गिव्ह द वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन करण्यासाठी या व्यक्तीला बोलवते. मग तिने आभार करणार. थँक्यू एव्हरीवन फॉर बिईंग पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. थँक्यू एव्हरीवन, सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही या प्रोग्रामचा एक पार्ट झालात, भाग झाला. आणि प्रोग्राम संपत असताना असं म्हणायचं, हॅव अ ग्रेट डे, तुमचा दिवस चांगला जाओ, शुभ जाओ. ओके, आता या पद्धतीने हे झालेलं आहे वोट ऑफ थँक्ससुद्धा. ओके, तर मित्रांनो बघा, तुम्ही जर परभणीचे असाल आणि तुम्हाला इंग्लिशची 12th बोर्डची बॅच करायची असेल तर आपला पत्ता आहे कंटक निवास, शारदा कॉलेज समोर, जिंतूर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटलचा रोड. तिथे आपले क्लासेस आहेत. आणि जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. जर तुम्हाला इंग्लिश व्होकॅबलरी किंवा इंग्लिश ग्रामरची ऑनलाईन बॅच करायची असेल किंवा स्पोकन इंग्लिशची बॅच करायची असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता किंवा हा नंबरवरती मला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधू शकता. चला मित्रांनो, येथेच थांबूया. सर्वात महत्त्वाचं, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.